हा प्रश्न लॉज ऑफ मोशन या चॅप्टरवर सीईटी 2019 ला आलाय. ए फोर्स वेक्टर एफ दॅट इज इक्वल टू -5i cap -7j cap plus 3k cap acting on a particle causes a displacement vector s that is equal to 3i cap -2j cap plus a cap a into k cap in its own direction. If the work done is 14 joule, then the value of A is option A 0, B 15, C 5 and D 1. आता बघा आपल्याला काय काय दिलंय तर हा फोर्सचा वेक्टर दिलाय, हे डिस्प्लेसमेंट दिलंय आणि वर्क डन हे तुम्हाला 14 जूल दिले. तर ह्या ए ची व्हॅल्यू काढायची. मग आता डब्ल्यू बरोबर काय असतं तर ह्या दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट असतो. आता डॉट प्रॉडक्ट आणि तो किती दिलाय तर तो 14 दिलाय जूल. मग आपण कळूया डॉट प्रॉडक्ट कसं घेतो या कॉम्पोनंटचा गुणाकार. मग आता बघा हे झाले -15, त्याच्यानंतर हे झाले मायनस प्लस 14 आणि हे झाले +3a बरोबर 14. आता हे 14 आणि हे 14 गेले आणि 3a बरोबर काय झाले 15 झाले आणि a बरोबर काय झालं मग 5. 15 वर की जो करेक्ट ऑप्शन काय तुमचा सी आहे. समजलं. तर जर तुम्हाला असेच शॉर्ट व्हिडिओ हवे असतील कमी वेळात सीईटीचा अभ्यास करण्याकरता तर विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलच्या प्लेलिस्टला जा. प्रत्येक चॅप्टरचे असे पीवायक्यूचे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला सापडतील जे तुम्हाला खूप कमी वेळात छान अभ्यास करायला मदत करतील. तर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.